नमस्कार, मी शमी कराडहून. माझ्या मराठी भाषा मंदिर चॅनलमध्ये आपणा सर्व ज्ञानवंतांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आली आहे. आज मी काही शब्दांना आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे. हे शब्द तुम्ही अगोदर सुद्धा ऐकलेले आहेतच, पण आज पुन्हा जेव्हा हे शब्द तुम्ही ऐकणार आहात तेव्हा नव्याने तीच भावना तुमच्या मनामध्ये जागृत होणार आहे. मराठी शब्दांचे अर्थ जे आहेत ते त्या शब्दामधून व्यक्त होत असतात आणि ते व्यक्त होत असताना आपल्या मनाला एक आगळा वेगळा भाव स्पर्श करत असतो. एक वेगळी भावना जी मनाला समाधान देत असते ती निर्माण होत असते आणि तेच शब्द मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. माझा पहिला शब्द आहे मनसोक्त. खरंच हा शब्द ऐकल्यानंतर लहानांच्यापासून वृद्धांच्या मनामध्ये या शब्दाच्या बद्दल असणारे प्रेम, या शब्दाबद्दल असणारी आत्मीयता, या शब्दामधून आपल्या जीवनामध्ये घडणारे लहान मोठे प्रसंग जे आहेत ते प्रसंग आठवले ना. दुसरा शब्द आहे ओलावा. खरंच ओलावा या शब्दामध्ये किती अर्थ भरलेला आहे बरं. सध्या मे महिन्यापासून आत्तापर्यंत पाऊस पडतोय आणि हा ओलावा आपण रानावनामध्ये पाहत आहोत आणि तोच ओलावा आपल्या हृदयामध्ये सुद्धा वास करत असतो. खरं आहे ना. तिसरा शब्द आहे स्पर्श. काय सांगावं या स्पर्शाबद्दल सांगा बघू. प्रत्येक सजीवामध्ये हा स्पर्श जो आहे मनाला नेहमी जवळचा आहे. प्रत्येकाला हा स्पर्श चांगल्या आणि वाईट अनुभवाची प्रचिती देत असतो. आणि माझा चौथा शब्द आहे उबदारपणा. मायेचा उबदारपणा, नात्यांचा उबदारपणा. हे जे शब्द आहेत ना, या शब्दांची गोडी जी आहे ती गोडी अवीटच आहे. या शब्दामध्ये दडली एक जादू. आणि खरंच हे शब्द जे आहेत हे शब्द मनाला स्पर्शून जातात, कारण या शब्दामध्ये आहे एक प्रकारचा आत्मीय भाव, आत्मीयता. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि आवडेल ना तुम्हाला पुन्हा नवीन विषय ऐकायला, तर तयार रहा. मी घेऊन येत आहे नंतर तुमच्या आवडीचा विषय.